नमस्कार भावांनो. बघितलीत का आजची मॅच? आजची मॅच बघितली का नाही सर्वांनी? कालच्याच लाईव्हला म्हटलेलो मी, अरे आतापासून प्रेडिक्शन नका लावू, उद्याचं काय होईल, मॅच कशी होईल. तर ऑस्ट्रेलियामध्ये पहिली मॅच ज्या प्रकारे धुतली गेली त्यानुसार वाटलंच होतं की उद्याची पण धुवू शकते. गाबाचा घमंड तोडायचा होता, पण ठीक आहे, सिरीज आणून मी बराच मोठा घमंड तुटला आहे त्यांचा. लास्ट टाइम 2-1 एशिया कप, नंतर 4-1, ही 4-1ची सिरीज हां, आणि 3-1 वर्सेस साऊथ आफ्रिका. ही 2-1ची सिरीज आत्ता जिंकलो आपण. ही 5 मॅचची सिरीज होती. एशिया कप पण आपल्याकडे आलेला आहे T20, ठीक आहे. नंतर 4-1ने आपण ही जिंकलेलो सिरीज, आणि त्यानंतर ही 3-1नी साऊथ आफ्रिका विरुद्ध, ही इंग्लंड विरुद्ध होती. सूर्यकुमार भाऊच्या कॅप्टनशिपमध्ये थोडासा वेगळाच फॉर्मला आहे. असं थोडं वाटतं कधी कधी की सूर्या भाऊला आहे ना, ती रेडीमेड टीम भेटली नाही का, थोडीच. कारण की त्या टीममध्ये विराट रोहित दोघी नाही म्हणा, पण मग थोडीच टीम म्हणू आपण की आलेलेत टीममध्ये, रेडीमेड टीम वगैरे भेटली. कारण त्यामध्ये तुम्हाला जसप्रीत बुमरासारखा एक वर्ल्ड क्लास, ज्याला तोड नाही आहे असा बॉलर तुमच्याजवळ बसलेला आहे नाही का तिथं ते. आणि हर्षदीप सारखा एक बॉलर रोहितच्या ह्याच्यात बनून गेला आहे, त्या रोहितच्या एरामध्ये. म्हणून थोडं वाटतं की ती रेडीमेड टीम भेटली आहे. बट सूर्याभाऊचे एफर्ट्सला आपण नाही म्हटलं नाही पाहिजे. सूर्यादादांनी पण बरेच एफर्ट्स केले ही टीम बनवण्यासाठी. सर बघूया आजची मॅच कुठे जाऊन थांबली, कशी थांबली, काय थांबली, जरा एकदा चेक करून घेऊया. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया, जरा 2च मिनटं फक्त, कुठवर मॅच आली वगैरे जरा एक रिव्ह्यू घेऊन घेऊ आणि पुढे सरकू नाही घ्या लगेच. MSD फॅन्स महाराष्ट्र, ओके. सर भारताने टॉस ऑस्ट्रेलिया वन द टॉस डिसाइडेड टू बॉल. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकलेला होता, बॉलिंगचा हे घेतला होता. त्यांना वाटलं गाबा आहे, आपण इथला आपला घमंड तोडणार नाही आहे. पण मग याच्या अपोजिटला उतरलं भारताने केलं ते 4.5 ओव्हरीतच, म्हणजे 4.5 ओव्हर, म्हणजे 5 ओव्हर संपत झाले ऑलमोस्ट, ते 52 रन ठोकून दिले. यामध्ये गिलनी डायरेक्ट 16 बॉलमध्ये 29 म्हणजे गिलची पूर्ण नाही का सगळं एका पणाला लागून गेली होती. आतापर्यंत जे गिलचं होतं नव्हतं ते सर्व. यामध्ये 6 चौके मारले, 181च्या स्ट्राईक रेटने खेळला आहे. आणि अभिषेक शर्मा ॲज युजल 13 बॉल 23, तोडफोड गंमत राहते आमची. 1 छक्का 1 चौका, 4 10. भाऊचे इथंच 10 रन होता, पुढचे 3 रन सिंगल समजा. फक्त 5 बॉल 23, म्हणजे उरलेले 8 बॉल भाऊने डॉट खेळले. आणि गिलचं काय, 6 चोक 24 रन तर 6 बॉलमध्येच आहे, उरले वरचे 5. डॉट बॉल पर्सेंटेज राहिलं ना की मॅच निघत चालते नाही का हातातनं, ठीक आहे. अरे रिंकू सिंग पण आजच्या मॅचवर उतरवलेला होता. अक्षर पटेल, शिवम दुबे, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, हर्षदीप, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह. आता यांच्या बॉलिंगमध्ये जोडला तो बेन डॉर्शूस. हा 2 ओव्हर 27मध्ये नवीन या बालकाला बसून गेलेत फटके. नंतर बार्टलेटला 2 ओव्हरीत 13 बसली. छान बॉलिंग करतोय हा बरं, याच्याकडनं आहे, पंजाबकडनं छान बॉलिंग करतोय, लक्ष असू द्या या बॉलर. दादा IPL ट्रेड अपडेट म्हटली तर संजू बाबाची अपडेट आलेली आहे की चेन्नईचा एक मोठा प्लेयर घेऊन ते संजूला ट्रेड करणार, अशी अपडेट तर येऊ राहिली. लेट्स सी व्हॉट हॅपन. नक्की आता ते कोणा शकतं, म्हणजे पॉसिबिलिटी काय संजू कोणासोबत ट्रेड होऊ शकतो चेन्नईमध्ये.
फर्स्ट पॉसिबिलिटी आहे ती संजू येऊ शकतो तो रवींद्र जडेजा, ठीक आहे. नंतर रवींद्र जडेजाला शुभम दुबे आपला, आणि नंतर एक लास्ट ऑप्शन उरतो त्यांना ऋतुराज गायकवाड त्यांनी जाणार, तर पती राणा एक ऑप्शन आहे. मग या तिघांपैकी जर एक ट्रेड झाला तर मग चान्सेस आहे की संजू CSKमध्ये येऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? तो तर दिल्लीमध्ये जाणार होता. अरे दिल्लीमध्ये जाणार होता बरं, हे न्यूज कन्फर्म होती, पण ते ब्रेविसला झालं स्टब्सला घेण्यासाठी नाही बोलले. मग स्टब्सला नाही बोलले, मग तिथला तो ट्रेड कॅन्सल झाला. ते लाईक टू लाईक रिप्लेसमेंट हवी होती ती. जर संजू गेला असता तर मग KL इकडे यायला हवा होता राजस्थानमध्ये, पण मग ते तसं काही झालं नाही, म्हणून मग ती गोष्ट थोडी उलटी फिरली यामुळे. बघू, लेट सी काय होतं. नवीन काही अपडेट म्हणजे तसं काही नवीन अपडेट नाही अजून की ट्रेडची वगैरे. वॉशिंग्टन सुंदरचा पण ट्रेड कॅन्सल झालेला आहे. आशिष नेहराने कन्फर्म करून दिले की कुठे जाणार नाही आहे वॉशिंग्टन सुंदर, म्हणून मग तो ट्रेड पण ठीक आहे, नाही होणार आता. अजून कोणता ट्रेड वगैरे चालू आहे? हेनरिच क्लासेनला हैदराबाद सोडायच्या मूडमध्ये दिसते, कारण त्यांनी घेतले ऑलमोस्ट मागच्या सीझनच ना, का त्याच्या मागचा सीझन होता, मागचा सीझन मे बी काहीतरी त्याच्या मागच्या सीझनला वाटतं 23 करोड रुपये घेतलेत त्यांनी. 23 करोड, ठीक आहे. 23 करोडमध्ये तुम्ही एखादा प्लेयर रिटर्न करतायत जो तुमचा कॅप्टन पण नाही आहे. 23 करोडमध्ये तुम्ही कॅप्टनला मग रिटर्न करायला थोडं मागे पुढे बघतात, तर 23 करोडमध्ये तुम्ही प्लेयरला रिटर्न केले, ही थोडी मोठी गोष्ट झाली. म्हणून मग हेनरिच क्लासेनला हैदराबाद सोडायच्या मूडमध्ये आहे. जर हेनरिच क्लासेनला जर हैदराबादनी सोडलं तर चेन्नई जाणार जुरेल भाऊसाठी. तर मग स्कोअर कार्ड सर्वांना दिसतोय का? ठीक आहे. राहुल यामध्ये 40 बॉल 19, हे फर्स्ट इनिंग आहे. ओके सॉरी, नेक्स्ट इनिंग त्यांची जाऊ द्या. त्यांच्यामध्ये MG एकरमन त्यांच्या कॅप्टनने 134 रन मारले. आपले पहिल्या इनिंगमध्ये रन झाले होते काहीतरी 255. दुसऱ्या इनिंग त्यांच्या पण फर्स्ट इनिंगला 221 झाले, ठीक आहे. बॉलिंगमध्ये फक्त नाही, प्रसिद्धने 3 विकेट घेतल्यात, सिराजने 2, आकाशदीप 2. आकाशदीपचा इकॉनॉमी चेक करा, दिसतोय का तुम्हाला? 2.80, 10 ओव्हर 28 रन, 2.80. आणि प्रसिद्ध 12 ओव्हर ऑलमोस्ट 35 रन, 3 विकेट, 3चा इकॉनॉमी चालू आहे. सिराज भाऊ थोडे जोडले गेलेत, 12 ओव्हर 61, 5चा इकॉनॉमी. हर्ष दुबे, ठीक आहे. नंतर नेक्स्ट इंडिया पुन्हा एकदा बॅटिंगला आली आणि अभिमन्यू ईश्वरन पुन्हा एकदा डक होऊन गेलेत. राहुलनी 60 बॉलमध्ये 27 पूर्ण इंटेंटने बॅटिंग केली आहे, 3 चौके, प्रॉपर क्लास दिसला. साई सुदर्शन 38 बॉल 23, इथं पण 3 नंबरला उतरवलं या माणसाला, तरी हा माणूस खेळायचं नाव घेत नाही, IPLमध्ये आऊट व्हायचं नाव घेत नाही. इथं खेळत नाही, तिथं आऊट होत नाही. नंतर पाडिकल 42 बॉल 24, 3 चौके मारले त्यांनी. साई सुदर्शन 5 चौके. मी काय म्हणतो मंडळी, तुमच्या 23 रनाच्या इनिंगमध्ये तुमचे 5 चौके, त्यात पण तुमची 23वर इनिंग आऊट झाली 38 बॉलमध्ये. काय म्हणायचं. रसलची काही अपडेट काही म्हटलं, दादा रसल येईल का ऑप्शनमध्ये? रसल ऑप्शनमध्ये येण्याचे चान्सेस जरा जास्त वाटत आहेत, पण त्या अगोदर असं वाटतं की KKR त्याला ट्रेड बी करू शकते. जर ऑप्शनमध्ये जर रसल आला तर हे काही प्लेयर्स असतात नाही का की ऑप्शनमध्ये जरा जास्त विकले जातील,
जसं आता आपल्याला लास्ट टाईम वाटलेलं की के एल राहुल विकला जाईल नाही का खूप, पण मग ते बाकीच्यांची किंमत जास्त केली आणि के एल राहुल आणि मिचेल स्टार्कसारखे प्लेअरला प्राईज भेटली नाही. होप सो. आता व्यंकटेश अय्यरला प्राईज गेली किती, 23 करोड. व्यंकटेश अय्यर मजा की काय, 23 करोड. आणि RCB कोणत्या हिशोबाने व्यंकटेश अय्यर मागे जात होती मागच्या वेळेस, ते अजून पण लॉजिक काही त्यांचं समजत नाही आहे. आणि यावेळेस पण अपडेट आली आहे की आर सी बी वॉन्ट्स व्यंकटेश अय्यर. अरे का व्यंकटेश अय्यर हवा तुम्हाला? तुमच्याकडे फिल सॉल्ट आहे, तुमच्याकडे विराट कोहली आहे, तुमच्याकडे टीम डेव्हिड सारखा प्लेअर आहे, तुमच्याकडे शर्फेन रदरफोर्ड आहे, तुमच्याकडे जितेश शर्मा आहे. नाही ना भाई, उगाच जागा नाही बनत आहे का प्लेअरला, नाही का उगाच अडकवून धरताय तुम्ही फ्युचर कॅप्टनशी ऑप्शन पाहताय. अरे तुमचा कॅप्टन आहे अजून रजत पाटीदार 3ला उतरवायला. तुमची ऑलमोस्ट पूर्ण बॅटिंग फुल भरलेली आहे, तुम्ही कुठे उतरवणार त्याला? का उगाच घेऊन ठेवायचे प्लेअर? तर म्हणजे आता मिचेल सँडरसारखी गोष्ट होईल ही, की जर तुम्ही एखादा प्लेअर घेऊन ठेवशाल आणि त्याला जर भेटायला म्हणजे खेळायला चान्सच भेटत नाही, तर त्याचे पूर्ण म्हणजे करिअर एक प्रकारे नाही का खाली चालतं ते. आता काही जण म्हणतील नाही का, अरे त्याला पैसे भेटतात वगैरे. अरे पैसे भेटतात, पण तू आता काही जी तलवार राहते, म्हणजे गाडी समजा तुम्ही किती दिवस गॅरेजमध्ये ठेवशाल, ती बिना वापरायची त्याला पण हे होऊन जाते ना. तशी गोष्ट होते की खेळल्याशिवाय पण मग मैदानाची मजा नाही येत, आणि खेळाडू तोच असतो जो मैदानात खेळतो. उगाच नाही का नसल्या गोष्टीत नाही मजा. बिगेस्ट प्लेयर ट्रेडेड अशी न्यूज ऐकली होती, कोण आहे तो, काही माहीत आहे का? बिगेस्ट प्लेयर ट्रेडेड संजू सॅमसन. सगळ्यात मोठा ट्रेड चालू आहे. संजू एवढा मोठा ट्रेड कोणताच ऐकू येणार नाही अजून. संजू बाबाचाच ट्रेड ऐकतोय मी. ईशान किशनचा ऐकला होता की ईशान किशन आणि मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या यांच्यामध्ये आता बोल तर चालू आहे, म्हणजे हालचाल चालू आहे थोडीफार, पण लवकरच समजेल की नक्की काय होतं. तुम्हाला काय वाटतं? आपण अरे स्कोअर कार्ड बघत होते, सॉरी मंडळी, विसरलोच मी विषयात. त्यानंतर कुलदीप यादवला नाईट वॉचमन वगैरे म्हणून पाठवलं असेल मे बी. 16 रन त्यांनी पण केले 54 बॉलमध्ये, दोन चौके. पंतने पुन्हा एकदा मास्टर क्लास दाखवला आहे. पंतचा मास्टर क्लास 54 बॉलमध्ये 65. पंतला कोणी सांगा, टेस्ट चालू आहे, ODI नाही म्हणा. अरे येडा झाला का, हा 4 चौके दिसतं इथं. 4 चौके 4 छक्के, सॉरी 5 चौके 4 छक्के. समजवा कोणी समजवा या पंतला. हा असं काही वाटतंय नाही का की पंतचा ॲक्सिडेंट नंतर पंत पुन्हा एकदा नाही का त्या फॉर्ममध्ये येतोय की जो अगोदर 2018ला वगैरे बघितला नव्हता का आपण, ऋषभ पंत द बेस्ट एकदम म्हणतानीचे नाही का, म्हणजे तो आला का समोरच्या टीममध्ये एकदम दहशत का माहोल. म्हणजे 2018ला काय खेळायचा नाही का ऋषभ, आता पण नाही म्हणत मी खेळत नाही असं. 2018ला बघितलं ना ती कटिंग वगैरे, अरे देवा, म्हणजे क्लास. भुवनेश्वर कुमारच्या प्राईममध्ये त्याला जोडलेलं आहे, म्हणजे विषय थोडासा गंभीर आहे नाही का, हलक्यात येऊ नका उगाच. मुंबईचा ट्रेड नाही होणार कारण हार्दिकला खूप काही केलं आहे आणण्यासाठी, सॅक्रिफाईस MIने. हार्दिकने येऊन पण बऱ्याच काही गोष्टी केल्या नाही, ते हे मान्य करावं लागेल आपल्या सगळ्यांना. त्यांनी त्याचं 100% तो देतोय, नाही म्हणत नाही, 100% हार्दिक पांड्या देतोय. पण नाही का ते टीम आणि ती गोष्ट मॅच नाही होत. एकदा ग्लास तुटला ना की पुन्हा जुळत नाही, तशी गोष्ट होते. तो एकदा टीमच्या प्लेयर्ससोबतचा जो विश्वास होता ना
अगोदर जमलेला तो जाण्याच्या अगोदरचा तो आणि आता परत तसा होणार नाही ती गोष्ट. म्हणजे किती फॅन्सने सपोर्ट केला वगैरे, पण नाही, ती गोष्ट नाही होणार. ते रोहितच्या फॅन्सच्या पण डोक्यात ती गोष्ट येऊन गेली, हा कॅप्टनशिप खाऊन गेला आहे आपल्या भाषेत म्हटलं तर. आणि आता ठीक आहे, ते टीम मॅनेजमेंटचा वगैरे क्वेश्चन होता की नाही, आम्हाला नेक्स्ट फ्युचर वगैरे बघायचं आहे. पण तुम्ही जरा विचार करा की त्याच्या अगोदरच्या सीझनमध्ये रोहितने अशा टीमसोबत, एक नवी टीम त्याच्यासोबत रोहितने क्वालिफाय केलं होतं. ते याच्यात हारले होते मे बी, एलिमिनेटर नाही, क्वालिफायरमध्ये हारले होते. थोडीशी पुढे जाऊन, एकच मॅच पुढे जाऊन हारले होते. ठीक आहे, ते काही असो, हारण्याचं वगैरे तो विषय नाही येत. पण मग रोहितने पुढे येऊन एवढी मॅच टीम वगैरे आणली होती, ती गोष्ट आहे. त्या टीममध्ये आकाश मडवाल सारख्या प्लेअरला रोहितने बनवलं आणि रोहितने पुढे आणला. आणि तिथून आकाश मडवालनी ती लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच, बरोबर मला असं आठवतं आहे की तिथं 5-1 विकेट घेतलेलं आहे, बरोबर सांगतोय ना मी. तर तिथं रोहितने मॅच नाही का, म्हणजे अशा टीमसोबत, म्हणजे ती टीम तुम्ही बघितली ना, तिच्यात मी तुम्हाला सांगतो, बुमरा नव्हता त्या वर्षाला. नंतर सूर्याचा पण फॉर्म नव्हता का, सूर्याच नव्हता असं काहीतरी होतं. म्हणजे एकदम जी अशी टीम होती ना की बघून वाटणार नाही की अरे हे जिंकतील तरी का, अशी गोष्ट. आणि ते एकदम हारल्यामधनं जिंकून आलेली होती पूर्ण. म्हणजे त्या माणसाने तिथून केलेली टीम. मग ते तुम्ही पुढच्या वर्षाला तुमच्याकडे जर तुम्ही चांगले बॉलर्स वगैरे सगळे घेता आणि तुम्ही त्याची कॅप्टनशिप घेऊन घेतली, ते पण त्याला लवकर न सांगता डायरेक्ट वेळ आल्यावर तुम्ही डायरेक्ट सांगितलं, हां कॅप्टन चेंज आमचा, बघू. आकाश मडवाल अंडररेटेड प्लेअर आहे. आकाश मडवालची पण एक स्टोरी आहे नाही का, बरीच एक मोठी स्टोरी आहे, सांगेल कधीतरी नाही का. बरीच म्हणजे छान स्टोरी, इन्स्पिरेशनल एकदम. आपण का टॉपिकवरनं भडकून जातो नाही का. ध्रुव जुरेलवर होतो आपण. ध्रुव जुरेलने 170 बॉलमध्ये 127 रन केले. पुन्हा एकदा पोऱ्या नॉटआउट गेलेला आहे. एकदम ॲप्रिसिएशन झालंच पाहिजे. म्हणजे पोऱ्या पुन्हा एकदा टेस्ट टीममध्ये येण्यासाठी एकदम प्रबळ दावेदार होऊन गेलेला आहे. त्याने फर्स्ट इनिंगमध्ये पण 175 बॉल खेळला, त्यामध्ये 132 रन, इथं पण नॉटआउट गेलेला आहे फर्स्ट इनिंगमध्ये. सेकंड इनिंगमध्ये ऑलमोस्ट टीम पूर्ण कोलॅप्स करत होती, जिथे रिषभ पंत खेळला आहे फक्त, तिथं 170 बॉलमध्ये 127 रन केले. चांगला खेळला आहेस, नॉट आऊट आहेस. अजून आमचा आकाशदीप आणि प्रसिद्ध यायचं बाकी आहे. आकाशदीपचे छक्के, सिराज डीएसपी साहब बाकी है हमारे. अब देखते क्या है. चलो सॉरी, सेकंड इनिंग पण त्यांची चालू होऊन गेली आहे. ओके ठीक आहे. बेंगलुरू, ठीक आहे. चलो गाइज, वी आर मूव फॉरवर्ड. नेक्स्ट, करेक्ट, सूर्याचा फॉर्म नव्हताच त्या वर्षाला. सूर्यादादाला इंजुरी होती वाटतं, मे बी. फॉर्म नाही म्हणता येणार, सूर्याला इंजुरी होती असं किती होतं अंदाजे माझ्या. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, प्लेअर ऑफ द सिरीज बघतायत का? त्या भिकाऱ्यांना सांगा, असे दिसतात मला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि प्लेअर ऑफ द सिरीजच्या अवॉर्ड. तुमच्या त्या एशिया कपच्या ट्रॉफीपेक्षा महागडे म्हणाय. नेपाळ शॉक द क्रिकेट वर्ल्ड. नेपाळ डिफीट इंडिया 92 रन्स बाय 92 रन्स ॲट द हाँगकाँग सिक्सेस. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 92 रन कसं हरवलं? देखना पडेगा भाई. जरा शॉकिंगच देऊ राहिले लोक. शॉक दिला, शॉक.
भाई 6 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही एवढं गंद तरी नका हरू. इंडिया वर्सेस नेपाळ. अरे काय हे 6 ओव्हर 137. अरे मी क्रिकेट खेळायला बसलो ना नॉर्मल हार्ड मोडमध्ये, तो RC क्रिकेट, तिथं बी 137 होत नाही रे. हे काय प्रत्येक बॉलला 6 देत होते का काय? हे बाबांनो बघतायत का काही? हे काय होऊन गेलंय? असं नका वागू म्हणा. 2 दिवस जगणाऱ्या माणसाला तुम्ही लवकर उचलून देशाल. जोक्स पार्ट. काय 12 बॉलमध्ये 47. ही डायरेक्ट ड्रीम 50 होते नाही काय? ते रिअल क्रिकेट वगैरे खेळतो ना आपण, त्याच्यामध्ये 50 होती 12 बॉलमध्ये. असं वाटतं खूप भारी खेळून गेलो तिथं. 5 छक्के 4 चौके, 391चा स्ट्राईक रेट. राशिद खान रिटायर्ड. 17 बॉल 55, 6 छक्के. 7 बॉल 31, 4 छक्के. लोकेश बाम लावून गेला तू आम्हाला. तुझं नाव बाम नाही. स्टुअर्ट बिननी 1 ओव्हर 19. चिपली 2 ओव्हर 48. भारताच्या बॉलर्सचे 2 ओव्हर 48 परफेक्ट फटके खाल्ले यांनी. 2 वाईट टाकले. प्रियंक पांचाळ हा बरं. नंतर यांनी 1 ओव्हर 24. कार्तिक दिनेश कार्तिक 1 ओव्हर 20. शहबाज नदीम 1 ओव्हर 25. कार्तिक भाऊ विकेट कीपर 1 ओव्हर 20. शहबाज नदीम द प्रॉपर बॉलर 1 ओव्हर 25. साझेदारी देख लो भाईयो. 29 बॉलमध्ये 104. अरे खेळले का खिलवाड़ किया ये तो हमारे साथ. नेपाळ हारून गेलं. कुछ गलत हो गया बरं. आणि आपली बॅटिंग आली. रॉबिन उथप्पा 3 बॉल 5 रन. जबरदस्त एकदम खतरनाक. भरत चिपली 5 बॉल 12. प्रियंक पांचाळ 3 बॉल 12. स्टुअर्ट बिन्नी 0. दिनेश कार्तिक 3 बॉल 7. शहबाज नदीम 4 बॉल 7. खतरनाक. अशा प्रकारे आपण ऑलमोस्ट आपण 92 रनांनी मॅच हारलोय. हाय कृष्णा भाऊ. हाय. लय आलास तू, बरं झालं. बोर झालेलो मी. अरे कृष्णा बघतोयस का तू? नेपाळनी भारताला हरवलं बरं. किती 29. सॉरी हाँगकाँग 6 मॅच येणे चालू आहे का? त्याच्यामध्ये 6 प्लेयर राहतात, 6 ओव्हर राहतात. तर त्या टुर्नामेंटमध्ये 92 रनांनी हरवलं 6 ओव्हरच्या मॅचमध्ये. अरे आपण एखाद्यासोबत मॅच लावली ना तरी बी 92 रनांनी हरणार नाही रे. आणि तिथं फटके सर्वांनी घालले. अरे तू बघितलेत का नाही काय? मी तुला परत दाखवतो. भारताने रन म्हणजे कन्सिड किती केले? 137 रन 6 ओव्हरमध्ये. 6 ओव्हरमध्ये 137 केले. आपण RC क्रिकेट खेळायला बसलो तरी एवढे होणार नाही. तो ट्रेविस टुलला त्या RCBला मारून सुद्धा 125 झाले होते रे ते ट्रेविस आणि अभिषेक मारून पण. जाऊ द्या. दिनेश कार्तिक ओव्हर. अरे सगळ्यांना ओव्हर करायला लागते तिथं. म्हणजे आता बॉलर्स तेवढे बसलेच पाहिजे नाही का तेवढ्या क्रायटेरियामध्ये. हरप्रीत ब्रार 3 ओव्हर 29. मला हरप्रीत ब्रार बघितला ना की मला RCB आठवते. कारण ते भाईने तिथं विकेट्स नाही का ते एक हरप्रीत ब्रार आला का RCB डायरेक्ट भीती वाटते. एक गोष्ट मेन आहे. कारण की त्यामध्ये तो एक AB डिव्हिलियर्स खेळत होता. AB डिव्हिलियर्स विराट कोहली. हां तो आला म्हणजे AB डिव्हिलियर्स आणि विराट कोहली असेच विकेट देऊन द्यायचे त्याला. म्हणजे आऊट होऊन जायचे डायरेक्ट. तेव्हापासून त्याचा डायरेक्ट खौफ आहे नाही का. म्हणजे आणि पंजाब पण हुशार आहे. तो जे यांच्यासोबत मॅच राहिली
का बरोबर उतरवून द्यायचे ह्याला. आणि हा यायचा एक तर बॅटिंगमध्ये RCBला खाऊन जाणार, नाही तर बॉलिंगमध्ये. इंडिया ही स्क्वॉड आहे भाई लोक. बघितला नसेल तर पुन्हा एकदा आपण बघून घेऊ. वन डे सिरीजसाठी स्क्वॉड आहे. साऊथ आफ्रिके विरुद्ध मॅचेस राहतील. यामध्ये आमचा भारतीय संघ असा आहे की आम्ही याच्यात सगळे आमचे मेन प्लेयर उतरवून दिले ऑलमोस्ट. बरेचसे, इतके बी नाही पण मग तरी बरेच मेन उतरवले, जे की ज्यांना आम्ही आमच्या स्कीम्समध्ये बघतोय की आम्ही यांना पुढे जाऊन खेळवणार आहे. जे की हे सर्व खोटं राहतं. शेवटी ज्यांना खेळवायचं त्यांनाच खेळवतील ते. पण बघू तरी पण आपण कोण स्कीममध्ये. टिळक वर्माला यांनी कॅप्टन म्हणून केलेलं आहे, जे की खूप चांगली गोष्ट आहे. कमी वयामध्ये त्याला कॅप्टनशिप दिली, त्याला एक्सपिरियन्स येईल. ऋतुराज गायकवाड ऋतुदादा व्हाईस कॅप्टन केलेला आहे. पुन्हा एकदा स्कीममध्ये ऋतुराज गायकवाडला पण यांनी आणलं आहे. अभिषेक शर्मा वन डे, लेट्स सी व्हॉट हॅपन. प्रभसिमरन सिंग द कन्सिस्टंट अंडररेटेड. रियान पराग लई दिवसांपासून गायब झालेला. बघूया रियानचा डान्स बघायचा आपल्याला पुन्हा एकदा विकेट घेतल्यावर. बघू रियानचा डान्स कसा असतो. ईशान किशन द विकेट कीपर. ईशान किशनची वापसी इट्स इम्पॉर्टंट. खूप नावं येऊन जाऊन जात आहेत, पण ईशान किशन एवढं नाही का. ईशान किशन 200 मारल्यावर माणूस गायब होणं किती दुःखामध्ये असेल नाही का. आपल्याला कधी दुःख होतं गल्ली क्रिकेटमध्ये खेळताना, यार एवढे 15-20 रन 40 रन होता राहून गेले. भाऊ 200 मारून डायरेक्ट टीमच्या बाहेर होऊन गेलेला आहे. त्याचं दुःख कोणीच समजू शकत नाही. हसण्याचा एक पार्ट वेगळा आहे, पण मग ईशान किशन पावा होता यार. आयुष बदोनीला कोणत्या स्कीममध्ये ठेवता येईल. थोड्या दिवसात मी तर म्हणतो, तुम्हाला सांगतो, इथे टेस्टचे स्क्वॉड येतील ना, त्याच्यामध्ये बी हळूच तुम्हाला आयुष बदोनीचं नाव वेगळे दिसू शकतं. निशांत सिंधू द स्पिनर, विप्राज निगम, मानव सुतार, हर्षित राणा. राणा जी आपको कैसे भूल गए हम. नंतर अर्शदीप सिंग 100 अँड शुअर अँड शॉट राहिलाच पाहिजे. प्रसिद्ध कृष्णा. खलील अहमदची पण मोठी एकदम वापसी झालेली आहे. खलील अहमद अर्शदीप सिंगमध्ये बराच फरक पडतो. अर्शदीप सिंग हा स्विंग खतरनाक करतो. अर्शदीप सिंग डेथ बॉलिंगमध्ये बी जबरदस्त आहे. आणि खलीलचा आहे ना, जो हात पडतो ना बॉलिंगच्या वेळेस, तो थोडासा ॲक्रॉस पडतो नाही का. म्हणजे अर्शदीपचा कसा कानापासून इकडे पडेल, तर याचा थोडासा इकडून बाहेरून मध्ये येतो हात नाही का. जसा बुमराचा जसा येतो तशा टाईपमध्ये. आणि याची जो बॉल पडेल तो थोडा बॉल बाहेर निघेल खलील अहमदचा. तसा अर्शदीपचा बॉल मध्ये घुसतो. हा याच्यासाठी सांगतोय मी, आपलं राईट हँडेड बॅट्समनसाठी. भाई ईशान किशनसाठी खूप वाईट वाटलं होतं बाबा यार. पीक फॉर्ममध्ये असताना त्याला काढलंय. इट्स द मेन रिझन इज याचा मित्र. याचं सर्वात मोठं कारण याचा मित्र. इट्स अवर कॅप्टन ऑफ टेस्ट टीम. इट्स अवर कॅप्टन ऑफ ही इज अ कॅप्टन ऑफ अवर टीम नॅशनल ODI मेन स्ट्रीम क्रिकेट. शुभमन गिल त्याचं एकमात्र प्रमुख कारण आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा वाघ ऋतुराज गायकवाडला ही संधी नाही मिळते. बऱ्याच जणांचं करिअर तो खाऊ राहिलात. त्याने रन नाही केलेत, त्याच्यावर खूप सारा प्रेशर येणार आहे. त्या प्रेशरमध्ये तो किती हे करतो. आक्यूब नबी नावाचा बॉलर जो आहे ना, याचं खूप नाव येतं आहे. भाऊचा PR वगैरे जबरदस्त चालू आहे सध्या दिसतोय. पण भाऊ बॉलिंग तशी करतो बरं, असं नका समजू. वर्सेस दिल्ली 16 ओव्हर 5 मेडन 35 रन 5 विकेट 2.19चा इकॉनॉमी. मस्त रे. अनादर डे अनादर फिफर. जेमी ताई चालली आहे WBBL खेळायला. झालं जेवण भाऊ, तुझं झालं का जेवण? हां
BFF गोल्स. शुभमन गिलचा एक जुना फोटो बघितला. कधी भेटला तर नक्कीच तुम्हाला दाखवल मी. फास्टेस्ट 200 जरा बघतायत का? इथं नॉन T20 प्लेअर दिसतोय मंडळी. आज आपला विराट कोहली यालाच म्हणत होते T20चा थोडी याला काढून टाका. 27 इनिंगमध्ये माणसाने 1000 रन मारले आणि T20 स्पेशलिस्ट आमचा अभिषेक शर्माने 28 इनिंगमध्ये 1000 रन मारलेत. हे गोबर आझम 26 इनिंग 1000 रन. काय रे भाऊ इथं कसं काय ना तू? उन्हा जाऊ दे भाई. आर्किटेक्ट आहे ना, स्वतःचा रस्ता आहे ना स्वतःच बनवून राहिला नाही का, एकदम डिझाईन वगैरे स्वतःच्या हिशोबाने चालू आहे. फक्त माझं एक म्हणणं आहे वरुण चक्रवर्तीला, दादा त्या 2021 मध्ये वर्ल्ड कप झाला होता जिथं विराट कोहलीने सर्व ब्लेम वगैरे सगळा स्वतःवर आला विराट कोहलीवर. त्यावेळेस तू परफॉर्म का नाही केलं? तिथं परफॉर्म करण्याची तुला सगळ्यात जास्त गरज होती. तिथं तुझा मिस्ट्री, तुझा स्पिन वगैरे कुठे गेलेला? तिथं सगळ्यांनी पटके काढले होते पण तुला युजवेंद्र चहलच्या पुढे ठेवला होता. अरे तुझ्यामुळे चहल बसवून दिला त्यांनी. त्यामुळे तिथं कुलदीप पण नव्हता T20 स्कीममध्ये आणि तुला आणला. म्हणजे अश्विन पण नव्हता घेतला माझ्या अंदाजे तिथं. का घेतला होता? घेतला असेल मे बी. पण मग तुला अरे पाकिस्तान विरुद्ध उतरवला होता, तिथं खेळायला हवा होता तू. ठीक आहे आता खेळ, आता नाही. अभी तक अनस्टॉपेबल 1000 T20 रन्स कन्सिस्टंटली खेळवणार तर 1000 काय 10,000 बी रन कमी व्हायला येणार नाही. आज रिंकू सिंग उतरवला. चीकू शेट कौन सी जर्सी पहन रहे हो? दिल्ली कैपिटल्स रीडिज़ाइन IPL जर्सीज, विच वन इज फेवरेट? हां हे पंजाबची जर्सी काय दिसते ना, पंजाबची जर्सी म्हणजे जर्सी दिसते बरं. जस्ट मिनिट. ठीकठाक आहे, इतकी पण आहे वाईट नाही. RRची हिच्यावर हा नसताना लोगो तर ही पण कडक दिसत होती. नेक्स्ट चहल जो तेव्हापासून बसला तेव्हा. भाऊ यावेळी मुंबई इंडियन्समध्ये हिटमॅन असणार काय? तुमचं काय मत आहे? हिटमॅन तर असणार भाई. हिटमॅन जोपर्यंत माहिती आहे ना, हिटमॅन जोपर्यंत सकाळी स्टोरी टाकत नाही की मी खेळणार नाही तोपर्यंत हिटमॅन राहणार आहे. क्वेश्चन पडला होता जुनू भाऊंचा मेसेज एक पडलेला आहे इथं क्वेश्चन. तो म्हणतोय रोहित शर्मा खेळणार का? हिटमॅन खेळणार, ओपनिंग करणार, रन्स करणार. हिटमॅन स्टॉर्म येणार यावेळेस. हे मजा नाही येते हिच्यात. चेन्नईची जर्सी बनवली का तू क्रिकेटमधली टीम? हे कडक दिकरी भाई. एक आवडली, ही नको, ही थोडीशी, आणि ही सगळ्यात भारी आवडली आपल्याला पंजाबची. ठीक है चलो नेक्स्ट जाएंगे हम. गाइज look at who is here. बाबर आजम 82 innings without 100. हा प्रेशर घेतो असं काही वाटतंय का? सगळ्या इनिंग प्रेशरमध्येच दिसत आहे याच्या. का प्रेशर आल्यामुळे खेळत नाही ते बी समजत नाही. हे प्रेशर म्हणजे स्वतःवर दबाव बरं.
नाही तर म्हणशाल पोटाचा प्रेशर आला. बघूया बघूया बघूया. गिल, लेट द बॅट टू द टॉकिंग. गिल छान T20 बॅटिंग करायचं रे. काय झालं त्याला काय माहिती. 8 AM 8 PM. भाई जबरदस्त महिना बरं. क्रिकेट इज नॉट द गेम, नेवर गिव अप. कोच अभिषेक नायर. इन कोच वी बिलीव देअर ऑलवेज वॉरियर इन अ नाईट. ओ पण यांनी इकडं पण कोच सिलेक्ट केला. कॉंग्रॅच्युलेशन ऑन बिंग अपॉइंटेड ॲज हेड कोच ऑफ KKR रायडर्स. रिअली सूट्स यू अभिषेक नायर. हो यांचं कॅप कोच वाटतं UP वॉरियर्सचा. लेट्स सी व्हॉट्स नेक्स्ट. पृथ्वी शॉ जबरदस्त फॉर्ममध्ये. MS धोनी बद्दल काय म्हणतायत. बाबा जियोपला बोलायचं प्रेशर असतो. बॉब्झीला आग्रा किंगला म्हणून परफॉर्म नाही करत. अरे बॉब्झी बॉब्झी सगळा प्रेशर खाऊन बसलाय, त्यामुळे त्याला प्रेशर आलाय. म्हणून त्याचं काही 82 इनिंगमुळे त्याचं शतक काही येईना. काहीतरी बघण्यासारखी करे. ओ वॉन बॉय तुम्ही जिंकले चुकून मुकून रे. जाऊ दे ऋषभ भाई. बॉल इथं नको खाऊन घेऊ. आपल्याला तिकडं मारायची अजून साऊथ आफ्रिकेची. इथंच पटके घासले कसं होईल. हां आय थिंक इट हॅज बिकम फायर अँड फायर इफ यू लुक ॲट द वे ही वॉज प्लेइंग टुडे. भाई तू त्याचा PR आहे का म्हणा. त्याची PR टीम वगैरे तू सांभाळतो का. काय बात करतो दादा. KKR रसलला रिलीज करेल का. KKRचं आहे ना गेलंय मन भरून KKRचं रसलपासून. खरा मुद्दा हा आहे. म्हणून मग तुम्ही अपेक्षा ठेवू नका की KKR रसलला रिटेन करेल. आणि रसलची अशी काही न्यूज पण येत नाही की रसल कुठे अजून आता खेळला पण बऱ्याच दिवसापासून. मला तर याच्यात बी शंका आहे की नारायणला बी रिटर्न करता की नाही. पण नारायणच्या बॉलिंगमुळे नारायणला रिटेन करू शकते KKR. जर रसल रिटेन नाही झाला तर रसल पुन्हा एकदा हायेस्टमध्ये विकला जाईल. आणि जर नारायण बी सोडला तरी बी विकला जाईल. पण मी म्हणतो जर KKRला आता नवीनच टीम करायची, सगळ्याच गोष्टी नवीन करायची, मग सोडायचा का नाही. सगळे सोडून द्या, नवीन टीम बनवा, नवीन काहीतरी एन्व्हायरमेंट वगैरे सगळ्या गोष्टी. 10 वर्ष झालेत ना प्लेअर ठेवून. झाले त्यांचं पण परफॉर्म घेऊन. किती त्यांचा नाही का एकदम जीव घेशाल आता. मग क्लासेन त्याला रिप्लेस करू शकतो. अरे 100%. जर यांच्याकडे पर्स राहिला, ज्याच्याकडे पर्स राहिला तो कोणत्याही बादशाला खरेदी करून घेईल नाही का. म्हणजे क्लासेन जरी उतरला, क्लासेनची प्राईस जरी चढवून दिली दिल्लीच्या टकलूबाईंनी, तरी पण 100% इकडे येऊन जाईल विदाऊट डाऊट. त्यात शंकाच नका घेऊ तुम्ही अजिबात. भेटू उद्या लाईव्हला. काही विषय नाही भाऊ, उद्या भेटू लाईव्हला. काय म्हणतात बाकी, मजेत ना सगळ्यांचं. आशुतोष शर्मा. मला याला आहे ना इंडियाच्या टीममध्ये पाहिजे. विषय असा मेन आहे, इंडियाच्या टीममध्ये आशुतोष शर्मा मला हवा आहे. तो कसा आणतील हा त्यांचा प्रश्न, पण इंडियाच्या टीममध्ये हवा आहे. याची फिनिशिंग ॲबिलिटी आहे ना जबरदस्त एकदम. तो ज्यावेळेस याच्यात खेळतो ना, त्याची इनिंग आठवते मुंबई विरुद्ध.
काही काही प्लेयर्स आहे ना, असं अशा काही टीम्स विरुद्ध खेळले ना ते डायरेक्ट लक्षात राहून जातं. म्हणजे मुंबई विरुद्ध आशुतोष शर्मानी हारलेली मॅच आहे, 1 साइडेड. मला तर असं वाटत होतं की तो वाट बघत होता फक्त समोरून, फक्त एक साईड टीम पडून जायला पाहिजे माझी पूर्ण, आणि मला पूर्ण बॅटिंग आली पाहिजे आणि तिथं मुंबईला मारलं पाहिजे. अरे त्यांनी बुमराला सुद्धा जोडला रे. बुमराचा प्राईम चालू होता, त्या प्राईममध्ये जोडलेला आहे त्याने. आणि आता त्याला दिल्लीकडनं चान्स भेटत नव्हती. दिल्लीकडनं चान्स भेटला तरी तिथं ते दिल्लीने सोडलं दिली. हो बस, आजची मॅच नाही झाली याची नाराजी आहे, खरंच नाराजी आहे. गाबाचा घमंड तोडायचा होता मला. 100 मॅच कधी काढली होती त्यांनी. अरे 100 एकदम जे निघालीच होती, पण शेवटी मास्टर क्लास येऊन जातो. हां, हे किंगमधला फरक दिसतोय का? इथंच फरक आहे बरं किंगचा. 82 इंटरनॅशनल सेंचुरीज आणि 82 इनिंग्स विदाऊट इंटरनॅशनल सेंचुरीज. तरी बी आम्हाला बॉबजी द किंग म्हणा काय. गिल रेस्टेड, शुभमन गिल विल बी रेस्टेड इन द 3rd ODI, जयस्वाल विल ओपन. अरे जाऊ दे रे, 65 न्यूज कुछ भी बोलते ये लोग. स्टे स्ट्रॉन्ग ऋषभ भाई, श्रेयंका पाटिल. ये क्या है? मल्टीपल यूनिवर्स जस्ट ड्रॉप द स्टार्क, अनदर स्टार्क. ओ चहल काहीतरी 2021 पासून नाही खेळलेला आहे, ठीक आहे. 2021 पासून खेळला आणि तरी त्याच्या 96 विकेट्स आहे. त्याच्यानंतर मागून हार्दिक पांड्या 98 विकेट्स. आणि मागच्या 5 वर्षांमध्ये सगळ्यात जास्त T20 क्रिकेट खेळलं गेलं आहे. माझी फेवरेट टीम जी जिंकली ती माझी फेवरेट टीम. मला फेवरेट टीम वगैरे काही नाही, सगळे मस्तच आहे भाई. बघू आपण, जाऊ दे. बुमराचे सुद्धा 99 विकेट आहे. याच्या असं तुम्हाला वाटत नाही? आत्तापर्यंत राहिला असता 130-140च्या आसपास विकेट होऊन गेला असता. आणि इंडियाचा एकदम लेजेंडरी स्पिनर राहिला असता T20मध्ये चहल. उगाच करिअर खाऊन गेले या माणसाचं. कुछ लोगों के लिए बुरा लगता है. नेहल वडेरा. ही पंजाबची न्यूज वाचायला काहीतरी मजाच येते रे. इफ रिकी पॉन्टिंग इज सेईंग दॅट करंटली इंडियाज बेस्ट कॅप्टन इज श्रेयस, देन देअर इज सम सॉर्ट ऑफ स्पेशल थिंग इन हिम. पर्सनली आय ऑल्सो फील दॅट ही इज द वन ऑफ द फायनेस्ट कॅप्टन. हे ना जिकडे लाट, आता जाऊ द्या पुढचं नाही बोलत मी, तर असं होऊन जातं की म्हणजे आता कोणताही प्लेअर कोणत्याही टीमकडे गेला, आता ऑप्शन्स येतील. ऑप्शन्स म्हणजे तुम्ही गंमत बघा, एखादी प्लेअर एखाद्या टीमकडे जातो, तो म्हणतोच अरे हां मला इकडे जायचं होतं, माझी इच्छा इकडेच होती. अरे तुला त्यांनी बळजबरी घेतला आहे काही वेळेस चुकून येऊन जातो, घेतला आहे ठीक आहे ना, पण नाही लईच करायचं आहे आम्हाला शेवटी. मग आम्हाला यांनी घेतलं आहे, मग वर झालं आणि अजून म्हणजे आतापर्यंत समजा आता एखाद्या समथिंग ए टीममध्ये होता, इथं खूप चांगलं बोलत, दुसऱ्या टीमने लगेच विकत घेतलं तर म्हणाल अरे ए टीममध्ये अशीच होती. मग थोडं जाऊन पुढे जाऊन नाही का पॉडकास्टमध्ये वगैरे रिव्ह्यू देतो, ही टीम अशी, टीम ते अशी. का उगाच नाही का ते एकदम गिरगिटसारखे वागतात. CSKने ना संजूचा नाद सोडून द्यावा असं वाटायला लागले आता. काय वाटतं तुम्हाला? लई म्हणजे जेव्हापासून गिल कॅप्टन झाला ना, त्याची जेवढी चर्चा झाली नसेल ना त्याच्यापेक्षा जास्त संजूची चर्चा होऊन गेली रे. आये दिन नई चर्चा आती नाही का. संजू आला, संजू ट्रेड होणार CSK सोबत, एक मोठा प्लेअर जाणार. ऋतुराज गायकवाड ट्रेड होणार, नाही कॅन्सल. रवींद्र जडेजा ट्रेड होणार, नाही कॅन्सल. ट्रेड कॅन्सल, दिल्लीसोबत ट्रेड होणार, परत दिल्लीसोबत जातं, परत दिल्ली कॅन्सल होते 1 महिन्यात, परत पुन्हा येतं पतिरामसोबत ट्रेड होणार, नाही कॅन्सल. जडेजाच. अरे काय लावलंय राव.
फायनल करा. ते चेन्नईचे फॅन्स लोक ऐकत नाही. त्यांना असं खरंच वाटायला लागले की सॅमसन येतो आहे. सॅमसन काही येणार नसतो. जरा अशा बहकी बहकी बातों में विश्वास मत रखो. ही जर्सी 18 ही क्विंटनची सेंचुरी आली. आपण ट्विटरवर बघू. रजत पाटीदार आउट फॉर क्रिकेट 4 months ॲक्शन ड्यू टू इंजरी. 4 महिने क्रिकेटमधून बाहेर चालला गेला आहे RCB कॅप्टन रजत पाटीदार. ग्रँड फिनाले ग्रँड वेलकम सॉरी स्नेहा राणाचा. ठीक आहे. रिचा घोष DSP म्हणून रिचा घोषची नियुक्ती करण्यात आली आहे. एक वर्ल्ड कप तुमचं आयुष्य कसं बदलू शकतं याचं एक जिवंत उदाहरण आहे. जर आता रिचाताई घरी जरी बसली, DSPची पोज येऊन गेलेली, पण रिचाताई घरी नको बसू. तुझं आत्ताची एज 22 आहे. तू खूप सारी खेळली पाहिजेस. आम्हाला तुझ्याकडनं खूप आवश्यक नाही का. भारताला खूप सारे ट्रॉफीज पाहिजे. खूप फिनिशिंग हवी. सॅमसन भाऊ लखनौमध्ये जा म्हणा गोयंका सरसोबत. अरे त्याला खाऊन टाकल गोयंका. सोपा माणूस नाही आहे तो. शांत कसं काय बसला आहे त्याचं अजून मी उत्तर शोधताय लोक. एक टीम पाठवली तिकडं. नक्की काय चालू आहे तर त्याची कोणती व्हिडिओ वगैरे भेटली. ऋषभ पंतला बघू. शर्मा जी क्या कह रहे. ओ 3 T20 बैटर्स. जाने दो गाइज. व्हॉट हॅपन अबाउट यू. काय म्हणतास. हॅलो बाई. अरे बाई हॅलो. एकदम फॉर्ममध्ये आलास तू. बोल काय म्हणतोस. मोस्ट प्लेयर ऑफ द सिरीज MS धोनी क्विंटन डिकॉक. प्लेयर ऑफ द सिरीज. अरे ठीक आहे. 7-7 थाला फॉर रिझन. ओ गलत. हे सर्फ एक्सेल दिसतंय का रे. मला असं वाटलं की सर्फ एक्सेलचा चेक वगैरे देत आहे की काय. भिकारी. भिकाऱ्यांचा अंदाज भी नाही. सर्फ एक्सेल बंद द्यायला बसले ते. अभिषेक शर्मा यार ये सिर्फ एक बात लेके बैठ जाते ये लोग. एज पटता नहीं मेरे को. फॉर यू. काय म्हणतात मंडळी. झोपली गे काय. आपलं यूट्यूबला चॅनल पण आहे त्याच्यावर जाऊन पण सबस्क्राईब करून द्या. लवकरच मी त्याच्यावर लाईव्ह येणार आहे. तिकडे सबस्क्राईब वगैरे थोडा सेटअप चालू आहे. सेटअप झाला की लवकरच तिकडे आपण लाईव्ह येऊया. तोपर्यंत इकडे सपोर्ट करत राहा. तुमच्या सपोर्टशिवाय काहीच होणार नाही आहे. खूप गरज आहे. सलमान आगासारखा चेक फेकला की काय देखो पाहुणे. अरे त्याला असं झालं होतं की कितीचा चेक भेटला आणि कितीचा नाही. त्याला म्हणा एखाद्या एशिया कपमध्ये कुठे विकला होता त्याने. एशिया कपलाच विकला ना मला वाटतं. असं थोडासा दुसऱ्या कोणासमोर फेकून बघ म्हणा. तो चेक नाही असा उलटा करून मागून आला ना म्हणा पळत मला नाही सांगता येत म्हणा. कुठं बी जाऊ शकतो म्हणा तो चेक. भिकाऱ्यांना म्हणा थोड्या वेळात आहे ना कॅमेरे बंद झाले असतील ना तोच उचलायला गेला असेल बरं परत. आणि दाखवणार असतं की म्हणजे बस ए हार्लिन ताई नाही प्रिटियर फिमेल दॅट आय विल डिॲक्ट. अरे हार्लिन ताई आमची ती. ॲव्हरेज. हिअर इज द कम्पॅरिझन ऑफ लॉंग टर्म. टेस्ट क्रिकेटमध्ये लॉंग टर्ममध्ये बघा बरं. अजून बी तुम्हाला शंका आहेत. गायकवाड का 3ला उतरायला बाबा. आता कोणीतरी येऊन म्हणायला नको फक्त की ज्युरलने आता डबल सेंचुरी मारली परत 2 सेंचुऱ्या. तुम्ही अरे चान्स तर द्या. गायकवाड नाही खेळत आता बघू.
AB क्रिंक इन्फो. मला काही कोणाची कॉफी नाही करायची आहे. मला आपल्या मराठी भाषेमध्ये फक्त पुढे जायचं नाही का. तुम्ही हिंदीला लई सपोर्ट केला आहे, मला माझी मराठी भाषेत पण पुढे जायचं आहे. म्हणून मी स्वतः मराठीमध्ये चालू केले. आता हे याच्यात किती सक्सेस भेटेलच मला सक्सेस. मला तुमच्यावर विश्वास आहे. टेन्शन जाऊन दे. डॅम्स येल्लो सूट्स हिम. काय वाटतं बाई लोगे मला आहे ना, ह्या ट्रेडची नाही का, असं ट्रेडचं नाही काही वाटत. ठीक आहे, हा ट्रेड होईल वगैरे ही गोष्ट ठीक आहे. ट्रेडबद्दल मला किंचित पण शंका नाही. ट्रेड झाला खूप छान होईल. CSKला एक प्लेअर भेटेल, खूप मस्त होईल. टेन्शन फक्त आहे ना, थोडं असं वाटतंय हा व्यक्ती आला संजू की ऋतुराज गायकवाडची जागा आहे ना ॲटोमॅटिकली धोक्यात येऊन जाते. कॅप्टनशिप संजू हा कॅप्टन मटेरियल आहे. थोडा विचार करा CSK वाल्यांनो. जर तुम्ही त्याला आणलास तर तुमचा इकडे ऋतुराजची तुम्ही जागा खाऊन घ्याल. ऋतुराजची जागा खाल्ली की ॲटोमॅटिकली काही दिवसात ऋतुराज 1, 1.5, 2, 4 वर्षात जागा सोडून देईल. ऋतुराजचं म्हणजे नाही का टीम सोडून वगैरे देईल. त्यानंतर मग पुढे दुसऱ्या टीमला जॉईन होऊन जाईल. मग ऋतुराज नहीं रे, ये गलत हो जाएगा. जाऊ द्या, जे होईल ते चांगल्यासाठी होतं. बघूया आपण नेक्स्ट. खूप बोलण्यासारखं. ही डझंट इवन बॉदर टू कलर हिज बियर्ड नाव. अरे भाई त्याचं वय काय चालू आहे, तू काय म्हणतोयस काय. यार काय मारलास. दोन 2018चा विषय काढला आणि 2018चा प्लेअर येऊन गेला परत. ऋषभ पंत. बरं दादा उद्या भेटूया, काही विषय नाही भाऊ. आय एम स्टील अ मीडियम पेसर. खरंच मीडियम पेसर म्हणता म्हणता मारून जातो मीडियम करून समोरच्या टीमची. प्लेयर ओळखू शकतात, हे झोपलेला प्लेयर ओळखू शकतात का तुम्ही लोक. इट्स अ किंग. चला मग गाईज, एकदम जय श्रीराम. पुनश्च एकदा सर्वांना थँक्यू. सॉरी, तुम्ही आले याबद्दल धन्यवाद. खूप मस्त वाटलं. तेवढं तिथं जाऊन लाईक वगैरे करून द्या. यूट्यूबला सपोर्ट दाखवा तुमचा. तुमच्या भाऊ बहीण भाऊंनाच क्रिकेट लवर्सला सांगा तेवढी लाईक शेअर कमेंट आणि आपल्या लाईव्हला जॉईंट होत जा. जास्तीत जास्त शेअर करा. चालतंय. काळजी घ्या. टेक केअर. गुड नाईट. जय महाराष्ट्र. जय श्रीराम.